सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चातर्फे तीव्र निषेध करतो। कारण का की आज जे बहुजनासाठी लढणार आहेत गायकवाड साहेब, त्यांच्यावर हा हल्ला झाला खरंच निंदनीय आहे। त्यासाठी आता आम्ही आता SP ला अर्ज दिलाय, निवेदन दिलंय की त्याच्यावर कडक कारवाई झाली। आज आमच्यावर आंदोलन केलं, 328 307 गुन्हा दाखल केला। याच्या अगोदर सुद्धा चंद्रकांत पाटलावर जेव्हा शाईफेकी झाली, त्या शाईफेकी झाल्यानंतर त्यांच्यावर 328 307चा तुकडा तशा प्रकारचा गुन्हाच दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि आम्हाला एवढंच सांगायचं, आज जर आमच्या त्याच्यावर गुन्हे दाखल केलं, जर जामीन झाला तर आज आम्ही आमच्या आज बैठकीत ठरणार की जी पहिली सभा कुठं होईल त्या अक्कलकोटमध्ये होईल। निषेध सभा जर झाली तर पहिल्या अक्कलकोटमध्ये होईल। अक्कलकोटमधनं सर्व जिल्हाभर बंदचं नियोजन करण्यात येणार आहे, एवढंच मी सांगतो। सुनियोजित कट होता। मराठा समाजाचं सुशिक्षित आणि मराठा समाजाचं वैचारिक प्रबोधन करणारं नेतृत्व प्रवीणदादा गायकवाडांवर जो काल हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आहे। आणि काल पोलीस खात्याची जी भूमिका होती ही कायद्याला धरून नव्हती, ही गुन्हेगारांना पोचणारी होती। ज्या पद्धतीनं चंद्रकांत दादा पाटलांवर हल्ला झाला, त्यांच्यावर काळी शाई फेकली, त्यावेळेस त्या आरोपीला 307 लावला। आणि काल जो सराईत गुन्हेगार आहे दीपक काटे नावाचा इंदापूरहून आला म्हणून, तो आमच्या जिल्ह्यातून ज्या पद्धतीने आमच्या नेत्यावर हल्ला करतो ते अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। आणि आज पोलीस अधीक्षक साहेबांनी निवेदन पण सांगितलंय की या केसमध्ये त्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हेगारांची नावं नाहीत ती ऍड करून त्यांच्यावर सगळ्यावर जे कलम प्रवीणदादा चंद्रकांतदादा पाटलांना लावलेत त्याच कलमाने त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे। आणि या गुन्ह्यातल्या सगळ्या आरोपींना 307 खुनी हल्ल्याचा प्रयत्न केला म्हणून त्या आरोपाखाली अटक केली पाहिजे। साधं पोलिसांनी त्यांना अटक ही केलेली नाही, पीआयने तर पार त्या आरोपींना दूध पाजलंय। हे सरकार हे सुनियोजित कट आहे आमच्या नेत्यावरचा। आणि याच्यावर जर वेळेवर कारवाई नाही झाली तर हे जिल्हा आणि खास करून अक्कलकोट आम्ही बेमुदत बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही। अधीक्षकांना निवेदन दिलंय, काय नेमकी तुमची मागणी असणार आहे, काय सांगा? मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि सकल मराठाच्या वतीनं आम्ही आमचे ज्येष्ठ सगळ्यांचे सल्लागार आमचे दिलीपभाऊ कोल्हे असू द्या, फंड असू द्या, आमचे सर्व पदाधिकारी सगळ्यांच्या वतीनं आम्ही SP निवेदन हे विषय आमचा की काल जन्मेजय भोसले यांचा सत्कारासाठी आलेला असताना सोबत पत्नी असताना या गुंडाने हल्ला केला। हा गुंडच आहे, ज्या गुंडाच्या बरोबर रिव्हॉल्वर मिळाला, 28 कारतूस मिळाले, त्याच्यावर अनेक मर्डरचे केसेस आहेत। अशा गुंडाला जर पोलीस संरक्षण देऊन जर पोलीस सोडत असतील तर त्याला आम्ही पोलीस खात्यात तर जाब विचारणारच आहे। परंतु प्रवीण गायकवाड यांच्यावर ते 30 वर्षापासून एक समाज प्रबोधनाचं काम करत असताना त्यांच्यावर जर असा हल्ला होत असेल तर आम्ही मराठा क्रांती मोर्चा असू द्या, सर्व समाज असू द्या, सर्व 18 पगड समाजावतीनं आम्ही निषेध तर करतोच। परंतु त्या आमच्या लक्षात असं आलेलं आहे गृह खात्याचा त्याला पाठिंबा, त्यांची लवकरात लवकर जामीन होणार आहे। मला तर असं कळलं भाऊ की त्याची जामीनसुद्धा झालेली आहे। जर असं होत असेल तर आम्ही भविष्यामध्ये 2-3 दिवसात सर्व पदाधिकाऱ्यांची आम्ही बैठका घेऊन सगळ्यांना आम्ही एकत्र करून अक्कलकोट बंद करण्याचं आमचं नियोजन आहे। क्षेत्राचे प्रमुख जन्मेजय भोसले यांच्या सत्कारासाठी सपत्नीक उपस्थित असताना काही हल्लेखोराने दीपक काटे नावाच्या भ्याड हल्लेखोराने गुन्हेगाराने आमचे प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे आमचे राज्याचे अध्यक्ष जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, गेले 30 वर्ष ते महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजाला प्रबोधन करतात। 18 पगड समाजाला त्यांनी प्रबोधन करतात, उद्योगामध्ये त्यांनी सगळ्यांना आणलेलं आहे। परंतु अशा माणसावर कुठला तरी एक गुंड ज्या स्वतःला हिंदुत्ववादी समजतो, आम्ही पण हिंदुत्ववादी आहे, भडव्या तू तिथून येऊन इथं निषेध करण्याची गरज नाही, आम्ही समर्थ आहोत, आपला सोलापूर जिल्हा समर्थ आहे। ज्या इंग्रजांना पळवलेला हा सोलापूर आहे, भडव्या तुझी काय गरज आहे? मला वाईट याचं वाटतं, मी सुद्धा आंदोलन केलं, एका अधिकाऱ्यावर शाई फेकली तर माझ्यावर 328 दाखल केलं। परंतु ह्या पोलीस खात्याने त्या भडव्याला माऊली मंडळासारखं त्याला दूध पाजवतात। ज्या माणसाला लघुशंका पाजवायला पाहिजे अशा माणसाला दूध पाजतात। कुठं तर पोलीस खात्याच्या वर आमचा संशय आहे, आमचा नाही महाराष्ट्राचा संशय आहे। गृह खात्याने अशा भांडगुळ्याला पकडून जर वेगवेगळ्या राष्ट्रपुरुषावर वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांवर जर तुम्ही जर अशा पद्धतीने हल्ले करून जर गुन्ह्यात तुम्ही दाबत असाल
तर या सोलापूर शहरातला सर्व मराठा समाज बांधव सकल मराठा असू द्या, मराठा क्रांती असू द्या आणि 18 पगड समाजाला घेऊन आम्ही आमची संध्याकाळी बैठक आहे. त्या बैठकीमध्ये आमची दिशा ठरणार आहे आणि आम्ही एसपीने निवेदन दिलो, पण एसपीने सुद्धा जर काळबेरं केलं तर आमचं पुढील भविष्य आमच्या सर्व पदाधिकारी म्हणून ठरवणार आहे. आज निवेदन देण्यात आलेलं आहे, पुढची काय भूमिका असणार आहे नेमकी तुमची? मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा यांच्या वतीनं जो काल भ्याड हल्ला झाला त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर कोणती कारवाई करणार, अजून कुणालाही अटक या ठिकाणी केलेली नाही. मग त्यामुळं लॉ अँड ऑर्डर बिघडेल, कोण बी कायदा हातात घेईल. ते स्वतःच्या पत्नीसोबत आलेले होते, त्यांनी बाहेर काढलं, काळं फासलं, त्यानंतर पुन्हा गाडीतनं बाहेर काढलं, कपडे फाडले. हा अत्यंत प्राणघातक हल्लाच मानावा गेलेला. ही पूर्वनियोजित कट आहे आणि ह्याच्यामध्ये जर जामीन झाली, पोलिसांनी जर हलगर्जीपणा केला तर आम्ही सोलापूर शहर असो, अक्कलकोट असो, त्या दिवशी एक तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे. त्याची समज द्यावी, त्यांना विनंती करावी, यासाठी आम्ही आता ग्रामीण एसपीना भेटलो आणि निवेदन देण्याचा सगळ्या लोकांनी आमच्या, मग प्रताप असेल, मिलिंद भोसले असतील, नाना असतील, या सर्व लोकांनी, शेखर फंड, हे सगळे आपापल्या परीनं सगळे उद्याच्याला आम्ही जी आखणी करणार आहोत. त्यानंतर काय करायचं ते आम्ही निश्चित ठरवणार. पण नाही, प्रतिसाद चांगला आहे, प्रतिसाद चांगला आहे म्हणून त्यांची जर जामीन झाली तर त्याचं आंदोलन तीव्र होईल. त्यामुळं त्यांनी दखलच घ्यावी अशा पद्धतीने आमची मागणी. अक्कलकोट नंतर जिल्हा बंद, हे सगळं आम्ही आज संध्याकाळी सगळे आम्ही जमून काय कुठल्या दिशेनं जायचं सर्वाला बोलावून त्याची चर्चा करून निर्णय घेणार. या हल्ल्यामागे सरकारचा हात आहे असं प्रवीण गायकवाडने म्हणलं. आपण बघा, कुणाचा हात आहे कुणाचा पाय आम्हाला हे बघायचं नाही. जो समाज प्रबोधन करतो त्या माणसाला अशा पद्धतीनं भ्याड हल्ला व्हावा, त्यांच्या सौभाग्यवती बरोबर असताना झालेला भ्याड हल्ला कदापि समाज सहन करणार नाही.